हर्षू अप्रतिम अशी कामगिरी या अगोदरच्या सामन्यात त्या अगोदरच्या सामन्यात देखील झाली होती आणि या सामन्यात देखील अप्रतिम अशी खेळ होणार याची कल्पना तुम्हाला अनुभूती येत आहे आणि दोन्ही संघ हे अप्रतिम आहेत. कुठलाही संघ अप्रतिम आहे. नक्कीच अप्रतिम संघांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या शिवराज्य क्रिकेट क्लब आपण पाहतात शिवराज्य क्रिकेट चषक 2023. स्ट्राईकला आहेत ते गुणराम आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते हर्षू अप्रतिम आणि गोलंदाजी करतोय तो म्हणजे अभिषेक साई गणेश सातपाडी बी संघाकडून. ऑल दी बेस्ट दोन्ही संघासाठी. सुरेख असा चेंडू नक्कीच अप्रतिम असा चेंडू निर्धाव असा चेंडू साई गणेश सातपाडी बी संघाकडून. सामना करतो तो म्हणजे गुणीराम क्रिकेटचा बादशाह नवली संघाकडून. साई गणेश सातपाडी बी वर्सेस नवली अप्रतिम असे दोन्ही संघ. पहिला षटक मार्गस्थ असून पुढचा चेंडू अप्रतिम. पुन्हा एकदा अप्रतिम दुसरा निर्धाव चेंडू. नवली संघ हा माताबर संघ नक्कीच आहे. त्यासमोर जे साई गणेश सातपाडी बी संघाचा जे कमालीचा अशी गोलंदाजी करताना दिसतो तो म्हणजे अभिषेक. अप्रतिम लागोपाठ असे चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो अभिषेक सातपाडी संघाकडून. जखून ठेवताना प्रयत्न करतोय तो म्हणजे नवली संघाच्या. आता बघूया हर्षू काय करतो आपल्या नवली संघासाठी आणि सातपाडी संघाचा अभिषेक काय करतो. कशा प्रकारचा अभिषेक करतोय. नक्कीच फुल रिस्ट्रिक्शन काही चेंज करता दिसेल कारण की हर्षू हा कमालीचा असा फलंदाज आहे. तो कधी देखील कुठे देखील आपली बाजी पलटू शकतो. चौकाराचा बादशाह नक्कीच गणला जातो नवली संघाकडून. अभिषेक यांचा पुढचा चेंडू एका धावावर समाधान मानला ते म्हणजे हर्षू आणि धावसंख्या पोचली म्हणजे 2 धावसंख्येवरती. नवली संघ वर्सेस सातपाडी संघ. साई गणेश सातपाडी बी संघ वर्सेस नवली संघ. अटीतटीचा सामना हा नक्कीच होणार आहे. पुन्हा एकदा देखा बघा तुम्ही काय पाहिलं. अप्रतिम असा चेंडू अभिषेक नक्कीच तो कमालीचा. क्रिकेटचं पतन झालं की काय झालं सर. 1 to go सर. धावसंख्या अजून देखील स्थिरावलेली 2 धावसंख्येवरती नवली संघाची. अभिषेकला प्रोत्साहन देताना सातपाडी बी संघाकडून साई गणेश सातपाडी बी संघाकडून. नवली संघ नक्कीच अप्रतिम अशी कलाकारी नक्कीच दाखवेल. सुरेख असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र वाईटच्या सुरुवात अतिरिक्त धाव भेटला. या एका धावावर धावसंख्या पोचली 3 वर. इन बिन 3. पुढचा चेंडू अभिषेक पुन्हा एकदा आणि अशा रीतीने अप्रतिम आज नक्कीच चौकार वाचवण्यात यश प्राप्त झालं. अपील करण्यात आले. बघूया कशा प्रकारचा डिसेंट नक्कीच. धावसंख्या आहे ती सर 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 रिव्ह्यू नक्कीच. सर साई गणेश सातपाडी बी
वर्सेस नवली संघ यांच्यातली लढत, चुरशीची लढत नक्कीच होणार आहे. याची शाश्वती नक्कीच इथे तमाम क्रिकेट रसिक आपण पाहतात. शिवराज्य क्रिकेट चषक 2023 अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 4 धावा. अप्रतिम अशी कामगिरी नक्कीच अभिषेक करताना दिसला. तो पहिल्या षटकामध्ये दुसरं षटक घेऊन सातपाडी संघाकडून कोण येतो ते पाहायचं आहे. नक्कीच कालचे देखील सामने तुम्ही पाहिले असतील की मन्यासारखे एका धावेने पराभूत झालेला आणि अप्रतिम सामने या अगोदर देखील जे आजच्या दुसऱ्या रात्री देखील रंगताना दिसत आहेत. आणि येणारे प्रत्येक संघ हे मातब्बर संघ आहेत. गुणीराम नक्कीच एक मातब्बर असा खेळाडू आहे. त्याच्या जोडीला तो म्हणजे हर्षू नावाजलेली जोडी नवली संघाकडून ओपनिंग पेअर. आता येतोय तो दुसरं षटक घेऊन अभय. ज्याला भय नाही तो आलाय अभय. त्यांच्या समोर आहे तो गुणीराम, ज्याला क्रिकेटची जाणीव आहे, त्याच्याकडे गुण आहेत. सुरे कसा फटका मारण्याच्या नादात हा गडी गमावलाय तो म्हणजे नवली संघाने. गुणीराम सारखा एक गुणी खेळाडू बाद झालाय. तो नवली संघाकडून धावसंख्या स्थिरावलेली 4 धावसंख्येवरती. हे दुसरं षटक मार्गस्थ असून अभय मी कालपासून बघतो नक्कीच गणपती बाप्पा मोरया. आता मंगळवारी तुम्हाला नक्कीच सर्व टीमला जायला लागेल गणपतीच्या काहीतरी कुठल्या या गोष्टीला. नक्कीच पंचाली संघ नक्कीच गणपती बाप्पा मोरया. जाऊया सामन्याकडे. अभयांचा पुढचा चेंडू यतीन यांनी फटकाळ चेंडू. सुरेख असा फटका 4 धावा. नक्कीच वाचवण्यात यश तुम्हाला प्राप्त झालं असतं. मात्र कमालीची जोडी आहे ती म्हणजे यतीन आणि हर्षू. क्रिकेट विश्वातलं ही जी जोडी आहे ती कमालीची जोडी आहे. त्यांचं कॉम्बिनेशन, त्यांची अंडरस्टँडिंग ही फार महत्वाची आहे. ही जोडी जेव्हा टिकते, ही जोडी जेव्हा काहीतरी कमाल करते, जेव्हा देखील तुम्ही पाहिलं असेल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, ही जोडी ही खतरनाक जोडी आहे. हे क्रिकेट विश्व अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलं असेल. यतीन हा कमालीचा असा फलंदाज. धावसंख्या ती 8 वरती. सुंदर एकदा मी अगोदरच तुम्हाला बोललो होतो यतीन के पास है वो जादू, जो जादू नवली टीम की तरफ से कभी भी कुछ भी कर सकते हैं. प्रत्येक चेंडूवरती मीटिंग नको. प्रत्येक षटकानंतर तुम्ही एक मीटिंग करू शकता प्लीज. आपल्याला पुढच्या पण देखील मॅचेस खेळायचे आहेत. चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. नवली संघ देखील माताबर संघ आहे. साई गणेश सातपाडी बी संघ. जो चांगला खेळेल तो पुढे जाईल, जो चांगला खेळेल तो पुढे जाईल. या अगोदर देखील तुम्ही वायबीसी संघ किती चांगला खेळला, त्यांनी प्रयत्न केले, ते पुढे गेले. पुन्हा एकदा कट केलाय. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्कीच. गडी बाद करण्याचा प्रयत्न नक्कीच चालला होता तो म्हणजे साई गणेश सातपाडी बी संघाकडून. आणखी जी जोडी आहे ज्याला म्हणतात की राम और श्याम जब एक मिलते हैं तो फिर रात भी नहीं, रात में जो बात होती है ये जोड़ी के पास से ही होती है. ये बात कमाल की बात है. ठोको ताली. पुढचा चेंडू सुरेख असा फटकाळ चेंडू. गडी बाद करण्याचा प्रयत्न. त्यांना माहिती आहे जे कलाकार आहेत, कलाकाराला नमस्कार नक्कीच केला जातो आणि त्या कलाकाराकडून चमत्कार होतो. हे सातपाडी संघांना माहिती आहे की ही जी जोडी आहे ती कलाकारांची जोडी आहे. ते कुठेही केव्हाही कधी काही करू शकतात, एवढी अबिलिटी या जोडीकडे आहे. अप्रतिम खेळाडू. बघा लागोपाठ आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवायची. धावसंख्या ती 18. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नवली संघाची धावसंख्या ती 18. हा जो चमत्कार केलाय तो म्हणजे यतीन यांनी.
यतीन मधला य कळला तर त्याने 3 चौकार मारलेत आपल्या संघासाठी, म्हणजेच तो यतीन आहे. आणि यतीन अजून देखील 3 मारेल, मग त्याचं नाव काय ठेवायचं ही मोठी गोष्ट आहे. आणि आपल्या संघासाठी काहीतरी करायची जी कला आहे या दोन्ही खेळाडूंकडे आहे. मी अगोदर देखील पाहिलेलं आहे. आणि नक्कीच तंबू में घबराट है, साई गणेश सातपाडी बी के तंबू में घबराट है, एवढं मी बोलू शकतो. तिसरं षटक घेऊन येतो तो प्रणित. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण करेल जो संघ तो पुढे जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना कालच्या दिवशी देखील तुम्ही पाहिलं असेल की शिवराज संघ बाहेर गेला, 5 चौकार वाचवले होते. मात्र इथे या जोडीला चौकार वाचवणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. पण इनसे बच पाना बहुत मुश्किल काम है, क्योंकि एक गैप ढूंढते हैं. इनमें एबिलिटी है, वो कर सकते हैं, क्योंकि उनमें जज्बा है, हौसला बुलंद है. जो अच्छा खेलेगा वो आगे जाएगा, जो चांगलं खेळेल तो पुढे जाईल. दोन्ही संघ नक्कीच आमच्या शिवराज्य क्रिकेट चषक 2023 मध्ये हार्दिक शुभेच्छा आमच्या क्लबकडून. धावसंख्या वाढत जाते, शेअर मार्केट वाढत जाते नवली संघाचं, आणि ते पुढे देखील वाढत जाईल. 40 धावांचा पाठलाग नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न राहील तो यतीन आणि हर्षूकडून. टीम मीटिंग कमी करा. सूर्यकांतचा चेंडू एका धावेसाठी गडी बाद करण्याचा प्रयत्न, मात्र एका धावेने समाधान. धावसंख्या पोचली ती 19 धावसंख्येत. तिसरं षटक मार्गस्थ असून प्रणित हे षटक घेऊन येतोय. समोर आहे तो यतीन. नक्कीच कमालीचा असा हा फलंदाज. यतीन यांनी लगातार 3 चौके मारले तर 500 दिले जातील. सुनील यांच्याकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण, गडी बाद करण्याचा प्रयत्न, मात्र एक अवांतर धाव म्हणजे 1+1 म्हणजे किती 2 धावा जमा होतील त्या नवली संघासाठी. आणि धावसंख्या पोचली ती म्हणजे लगातार 3 चौकार जर यतीनने मारले तर सुनील यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम देण्यात येईल. ते यतीन यांना धावसंख्या पोचते ती म्हणजे 21 धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ. शुभम गोलंदाजी करताना समोर यतीन. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण, अप्रतिम अशी फेकी असते. नक्कीच चौकार जाता जाता वाचला. बॅकअप होता म्हणून नशीब चांगलं होतं ते म्हणजे साई गणेश सातपाडी बी संघाचा. धावसंख्या हळूहळू वाढते ती म्हणजे 22 धावसंख्येवरती. 22. अप्रतिम असा हा रंगलेला सामना साई गणेश सातपाडी बी वर्सेस नवली संघादरम्यान. 40 पर्यंत जी धावसंख्या राहील ती अति उत्तम राहील, एक चांगलं टार्गेट राहील. याला म्हणतात तेंडुलकर, याला म्हणतात तेंडुलकर. जो स्वतःहून अंपायरची वाट न बघता निघतो त्याला म्हणतात तेंडुलकर. म्हणजे तो म्हणजेच हर्षू. धावसंख्या स्थिरावलेली कुटुंबे सर 22 धावसंख्या. अजून देखील 8 चेंडू शिल्लक आहेत नवली संघाच्या भात्यामध्ये. 8 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचा चमत्कार करतात ते पाहणं फार योग्य राहील. आता हर्षू यांची जागा देण्याचा आलाय तो म्हणजे यश. यश नक्कीच यश संपादन करून देईल ते म्हणजे नवली संघाला. शुभम नक्कीच अप्रतिम जॉन्टी रोड्सची आठवण करून दिली. चौकार नक्कीच वाचवलाय. सातपाडी संघासाठी एक चांगला एक जमेची बाजू. अप्रतिम असा यश कडून प्रयत्न होता. धावसंख्या ती 23 वरती. ओहो ये मौका बनता था क्या ये विकेट का पतन. आणि यतीन सारखा हुकुमचा एका बाद करण्यात यश आलाय. धावसंख्या ती 23. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नवली संघाची धावसंख्या ती 23 झाला.
चांगला असा खेळाडू, अप्रतिम असा खेळाडू बाद झालाय. साई गणेश सातपाडी बी वर्सेस नवली संघ. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नवली संघाची धावसंख्या आहे ती 23 धावा. यतीनची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे नंदन. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये साई चोक 24 बनवतात की कशा प्रकारचं कॅल्क्युलेशन ठेवते ती म्हणजे नवली संघाची टीम. मौका बनता है, अगर मिला मौका तो मारो चौका. संधी भेटते, तो गोलंदाज असो तो फलंदाज असो, चुकीला माफी नाही, तो फलंदाज असो की गोलंदाज असो. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या येते 24. शेवटचं षटक. सूर्यकाचा फटका, सूर्यकाचा क्षेत्ररक्षण. नक्कीच 4 धाव वाचवण्यात यश प्राप्त झालं ते सातपाटी संघाकडून. धावसंख्या ते 25. अप्रतिम असं बघूया काय होते. मात्र एका धावाने समाधान, कुठल्याही प्रकारचा धोका नाही. धावसंख्या ती 26. ओहो, आणि पूर्णपणे त्रिफळा चीज झालाय आणि गडी बाद झाला तो नवली संघाचा. तो प्रणित यांनी बाद केलाय. धावसंख्या ती 26 वरती स्थिरावलेली. हे शेवटचं षटक असून शेवटच्या षटकातले अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रणित अप्रतिम अशी गोलंदाजी नक्की करताना दिसतात. 3 to go सर. 26 धावसंख्या. अजून देखील 3 चौकार मारू शकतात. नवली संघाला अजून देखील एक चांगली संधी आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. 3 चौक 12 होऊ शकतात. अप्रतिम असा फटका चेंडू. डायरेक्ट हिट असते तर नक्कीच विकेट बाद झाला असता. मात्र डायरेक्ट हिट लागली नाही. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या आहे ती 27. 2 चेंडू शिल्लक. नंदन यांना काहीतरी करायला लागेल. चमत्कार काहीतरी नंदन यांना 2 चेंडू मध्ये करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी. ओहो, शेन वॉनची आठवण आली. अप्रतिम गोलंदाजी. गडी बाद. विजय थँक्यू विजय. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या ती 27. नवली संघ 27 धावसंख्येवरती. ओहो, नक्कीच अपील करण्यात आली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. बघूया सर. रिव्ह्यू सर. रिव्ह्यू देण्यात येईल. धावसंख्या 27 आहे. रिव्ह्यू पाहायला अंपायर नक्कीच येत आहेत. हा जो सामना रंगतो तो म्हणजे साई गणेश सातपाडी बी वर्सेस नवली संघ. ओरिजिनल डिसिजन आउट दिलाय पण रिव्ह्यू पाहिल्यानंतर तो डिसिजन नक्कीच पूर्ण होईल.
सर डिसीजन सर गडी बाद झाला म्हणजे सर डिसिजन काय आहे गडी बाद सर सर गडी बाद म्हणजे 28 धावांचा पाठलाग करावा लागेल साई गणेश सातपाडी बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी 28 धावांचा पाठलाग करावा लागेल अप्रतिम अशी खेळ नक्कीच दोन्ही संघाकडून होताना दिसेल नवली संघ देखील नावाजलेले असे नक्कीच हर्षू आहे गोलंदाज यतीन आहे गुणराम देखील एक चांगले असे गोलंदाज आहेत 28 धावा पूर्ण जमावा लागतील साई गणेश सातपाडी बी वर्सेस नवली संघ यामधला अटीतटीचा सामना हा नक्कीच पुढे आपल्याला दिसेल दोन्ही संघांना नक्कीच आम्ही आमच्या शिवराज्य क्रिकेट क्लब तर्फे ऑल द बेस्ट नक्की देतो जो चांगला खेळेल तो पुढे जाईल धावांचा पाठलाग करावा लागेल 24 चेंडू 28 धावा अप्रतिम असा गोलंदाज नवली संघाकडून पहिला षटक घेऊन येतोय तो म्हणजे यतीन प्रत्येक संघ आपल्या संघासाठी क्लॅपिंग करताना दिसतोय कारण की दोन्ही देखील मातबर असे संघ नावाजलेले संघ अभय हा स्ट्राइकला असून नॉन स्ट्राइकला येतो जितांशू आणि जे पहिलं षटक घेऊन येतो तो म्हणजे नवली संघाकडून यतीन थँक्यू सर हलक्या हाताने ढकललाय चेंडू एका धावेसाठी खातं खुललंय ते म्हणजे महाराष्ट्र बँकेमध्ये ते सातपाटी संघाचं 28 धावांचा पाठलाग चेंडू नक्कीच टर्न होताना दिसतोय पुन्हा एकदा एक धावा करताना दिसतोय तो म्हणजे सातपाटी संघ धावसंख्या ती 2 यतीन यांचा पुढचा चेंडू हलक्या हाताने पुन्हा एकदा एका धावासाठी त्याने टोलावला येतो आणि धावसंख्या पोचली ती 3 धावसंख्येवरती आणि हा गडी बाद चुकीला माफी नाही चुकीला माफी नाही नक्कीच अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आणि जाळ्यात अडकवला तो मासा सातपाडीचा शेवटी सातपाडी म्हटलं म्हणजे समुद्र येतो आणि समुद्राचा जो मासा डोंगरातल्या माणसाने अडकवलाय पहिला गडी बाद हलक्या हाताने चेंडू टोलावलाय एका धावेसाठी धावसंख्या ती 4 1 टू गो सर अप्रतिम गोलंदाजी नक्कीच यतीन टाकताना दिसतोय कुठल्या प्रकारचा धोका नाही आपल्या सहकार्याला सुचवतोय आणि गडी बाद याला समजत कलाकार
रत्नदीप प्युअर कप्तान आणि सेटलमेंट कप्तान प्लीज टॉस साठी यायचं आहे. टॉस कप बॉस मध्ये नाणेफेकीचा कॉल होईल. सेटलमेंट वर्सेस रत्नदीप प्युअर संघ. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई गणेश सातपाडे बी संघाला हातबल करून टाकलं ते म्हणजे यतीन यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी. यानंतर रत्नदीप प्युअर आणि सेटलमेंट संघ कप्तान प्लीज टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. रत्नदीप संघ व्यूर वर्सेस सेटलमेंट संघ. रत्नदीप संघ कप्तान 28 धावांचा पाठलाग करतोय. मात्र नवली संघाकडे मात्रभर असे गोलंदाज मात्रभर असे क्षेत्ररक्षक आहेत. आता सातपाडी संघ कसा खेळतोय. हर्षू अतिरिक्त धाव संख्येत 5. रत्नदीप प्युअर संघ कप्तान नाणेफेकीसाठी यायचं आहे. सेटलमेंट संघाचे कप्तान आलेले आहेत. प्लीज रत्नदीप संघावर. अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम. मात्र एक धाव वाचू शकले नाही. धावसंख्या ती 6 धावा. धावसंख्या ती 6 धावा. जोर का झटका लगे धीरे से मिला मौका मारा चौका. तेंदुलकर स्टाइल ये चौका मार रहे स्ट्रेट शॉट 4 रन के लिए. सेटलमेंट संघ धन्यवाद. धाव संख्या येते 10 धावा. 28 धावांचा पाठलाग. 16 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 18 धावांची आवश्यकता. किती अप्रतिम अशी गोलंदाजी करताना दिसतोय. मात्र तिथे थोडा हातबल होताना दिसतोय तो म्हणजे विकेट किपर. नक्कीच 3 ते 4 धावा तिथून नक्कीच. ओके सर, नो स्कोरच्या स्वरूपात कुठली धाव येणार नाही. धावसंख्या अजून देखील 10 वरती स्थिरावलेली. सर धावसंख्या 10 वरती स्थिरावलेली. अप्रतिम अशी गोलंदाजी नक्कीच हर्षू यांच्याकडून. चेंडू पडल्यानंतर एवढा टर्न होतोय की समोरचा जो फलंदाज आहे तो देखील हातबल होताना दिसतोय. याला सांगतात कलाकारी. हर्षू नक्कीच तुम्ही चमत्कारी दाखवतात आपल्या गोलंदाजीमधून. धावसंख्या ती 11. हलक्या हाताने चेंडू टोलालाय एका धावेसाठी. तर कॅल्क्युलेशन असं आहे की 12 धावा झाल्यात. म्हणजे आता जिंकण्यासाठी हव्या आहेत ते म्हणजे 13 चेंडू आणि 16 धावा. 28 धावांचा पाठलाग करतोय तो सातपाडी संघ. त्यांच्या समोर आहे तो मातबर असा नवली संघ. वाईटच्या स्वरूपात आता 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 13-15. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात लागोपाठ 2 चौके 2 वाईट असे टाकण्यात आलेत. एक संधी देतोय तो सातपाडी संघाला हर्षू नवली संघाकडून. 13 चेंडू 14 धावा. हलक्या हाताने चेंडू टोलाला एका धावासाठी. तर कॅल्क्युलेशन असं आहे की 2 षटकाच्या समाप्तीनंतर सातपाडी संघ पोचला येतो 15 धावावरती. तर 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या पुढच्या 2 षटकामध्ये. म्हणजे 12 चेंडू 13 धावा. 12 चेंडू 13 धावा. जे विकेट गेले ते नवली संघाचे 6 गडी बाद झालेत आणि 2च गडी बाद झाले ते सातपाडी संघाचे. 12 चेंडू 13 धावा. गणित आता गुणिराम
डेड बॉलच्या स्वरूपात. हलक्या हाताने टोला चेंडू. धावसंख्या पोचले ती म्हणजे 16 धावावरती. 28 धावांचा पाठलाग करतो तर सातपाडी संघ. गुणीराम एक अप्रतिम असा क्रिकेट विश्वातला एक खेळाडू. नक्कीच नवली संघाकडे अप्रतिम असे नक्कीच सर्व खेळाडू आहेत. 9च्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. धावसंख्या ती 17 धावावरती. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने टोला चेंडू. 10 चेंडू 10 धावांची आवश्यकता सातपाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. फुल सजावट बदलताना तिसरे षटक मार्गस्थ असून 28 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे साई गणेश सातपाडी बी संघ. त्यांच्या समोर गोलंदाजी करताना दिसतोय तो नवली संघ. स्प्रेडअप करायचा आहे. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचली ती 19 धावा. डायरेक्टली हिट जर हातामध्ये चेंडू आला असता तर नक्कीच आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगू इच्छितो. 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता सातपाडी संघाला. 9 चेंडू 8 धावा. डायरेक्टली हिट असता तर नक्कीच गडी बाद झाला असता. टुटुगो सर 8 चेंडू 7 धावांची आवश्यकता. आणि चौकारासोबत धावसंख्या पोचले ती म्हणजे 25. फक्त 3 धावांची आवश्यकता साई गणेश साई गणेश सातपाडी बी संघाला. वाईटच्या स्वरूपात आता फक्त 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा सामना जिंकलाय नक्कीच अप्रतिम अशी खेळी साई गणेश सातपाडी संघ. अभिनंदन. नवली संघ आपण देखील चांगला असा खेळ केला. धन्यवाद. या पुढची कॉमेंट्री करतील माझे सहकारी मित्र यशवंत ठाकूरजी. थँक्यू सर. धन्यवाद चेतन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक हाय व्होल्टेज सामना आपण पाहिला. जाऊया पुढच्या सामन्याकडे. नक्कीच तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर मयूर. साई गणेश सातपाडी बी संघाचा मयूर ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला सेटलमेंट लगेच. क्षेत्ररक्षण सजवायचे. जास्त वेळ मात्र आपण दौडायचा नाहीये. विचार केला नक्कीच अजूनपर्यंत आपण अर्धा तास मात्र उशीर आहेत या स्पर्धेमध्ये. सुरुवात करायची आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर मयूर. सुरेख फलंदाजी.